Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the kingdom Monera, but the second class of kingdom Monera, that is the eubacteria. In last video we have seen about the archaebacteria. Now we are going to learn about the eubacteria. Let us revise some characteristic features of kingdom Monera. किंगडम मोनेराचे काही महत्त्वाचे गुणधर्म बघूयात आपण. जसं की किंगडम मोनेराचे सगळे मेंबर्स हे युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक आहेत, म्हणजेच एकपेशीय आहेत आणि त्यांचा न्यूक्लियस अनडेव्हलप आहे. आता न्यूक्लियस अनडेव्हलप असणं म्हणजे काय? न्यूक्लियस अनडेव्हलप असणं म्हणजे न्यूक्लियसला डबल वॉल नसणं, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम नसणं, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस नसणं जो रायबोझोम तयार करतो. न्यूक्लिओलसचं काम आहे रायबोझोम तयार करणं, रायबोझोमचं काम आहे प्रोटीन तयार करणं. रायबोझोम्स सायटोप्लाझममध्ये असतील पण न्यूक्लिओलस नसल्यामुळे जास्त रायबोझोम्सची निर्मिती होणार नाही, पाहिजे तेवढे प्रोटीन्स तयार होणार नाहीत. याचा अर्थ न्यूक्लियस अनडेव्हलप असणं म्हणजे न्यूक्लिओलस नसणं, न्यूक्लिओप्लाझम नसणं, डबल वॉल न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसणं आणि सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्टसारखे डबल मेम्ब्रेनस अवयव नसणं. अशी किंगडम मोनेराच्या मेंबर्सची सेल होती जिचा न्यूक्लियस अनडेव्हलप आहे आणि एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहेत, हे एकपेशीय आणि न्यूक्लियस अनडेव्हलप असलेले. ओके, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात पण त्यांच्यातलेच काही मेंबर दुसऱ्यावर डिपेंड पण राहतात. सम आर ऑटोट्रॉफ्स, सम आर हेटेरोट्रॉफ्स. देन सेल वॉल इज प्रेझेंट and it is made up of sugar and amino acid, that is the peptidoglycan, means protein and carbohydrate make the cell wall. Okay, then these members are mostly aquatic in nature. जास्तीत जास्त हे कसे असतील? aquatic असतील. and they are having just prokaryotic nature. प्रोकॅरियोटिक नेचर म्हटल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या त्या सेलमध्ये दे आर हॅव्हिंग द एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. त्यांचा DNA कसा असेल? 1 किंवा 2 क्रोमोझोमनी बनलेला, जो डायरेक्ट सायटोप्लाझममध्ये पडलेला आहे, कारण न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे विच इज प्रेझेंट डायरेक्टली इन द कॉन्टॅक्ट विथ सायटोप्लाझम. बरं, तो क्रोमोझोम सोडून, तो जेनेटिक क्रोमोझोम सोडून अजून एक एक्स्ट्रा जेनेटिक क्रोमोझोम त्यांच्याकडे असतो, जो ज्याला आपण प्लाझमिड म्हणतो. एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA विच इज यूज टू ट्रान्सफर द डिझायर जीन, ज्याचा आपण जेनेटिक एक्सपेरिमेंटमध्ये वापर करून घेऊ शकतो त्याला सेलच्या बाहेर काढून. तर अशा एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNAला आपण काय म्हणू? प्लाझमिड्स म्हणूया. दे आर हॅव्हिंग द प्लाझमिड्स. ओके, दे आर हॅव्हिंग द 70S रायबोसोम, थोडा साईजनी छोटा असलेला आणि 70S प्रकारचा रायबोझोम आहे. S म्हणजे स्वेटबर्ग युनिट, जो एका सायंटिस्टने शोधून काढलेला आहे. त्या रायबोझोमचा सेडिमेंटेशन होण्याचा रेट, तुटण्याचा रेट सेंट्रिफ्युगेशन मशीनमध्ये. ओके, त्यांचं रिप्रोडक्शन जास्तीत जास्त असेक्शुअल प्रकारे होतं, जिथं सेक्सेस प्रेझेंट नाही आहेत, गॅमेट फॉर्म होत नाहीत. आणि जरी सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तरी ते कॉन्ज्युगेशननी होतं, 2 सेल फ्यूज होतात आणि जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतं. तर दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंगडम मोनेरा. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स आर अपसेंट, म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, डबल मेम्ब्रेन असलेले अवयव या सेलमध्ये अपसेंट असतात. असा हा किंगडम मोनेरा आहे ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे बॅक्टेरिया येतात जगातले. आणि जे बॅक्टेरिया खूपच अनडेव्हलप आहेत त्यांना आपण आर्कीबॅक्टेरिया म्हणतो. सगळेच बॅक्टेरिया अनडेव्हलप असतात, पण त्यातल्या त्यात कंपॅरेटिव्हली which is most undeveloped, that is called archaebacteria, and somewhat developed, that is called eubacteria. Archaebacteria, they are found in extreme conditions, therefore called as extremophiles. They are found in extreme saline conditions, म्हणजे ते अगदी टोकाच्या वातावरणात सापडतात, खूप थंड जागी, खूप गरम जागी, खूप ॲसिडिक कंडिशन असेल तिथे, खूप बेसिक कंडिशन असेल तिथे सुद्धा. देन खूप साल्टी वातावरण आहे, समुद्र किनाऱ्याची जमीन आहे, समुद्र आहे. ओके, अशा वातावरणात सुद्धा ते मिळतात. जिथं टेम्परेचर खूप जास्त आहे तिथंसुद्धा ते सापडतात, म्हणजे ते प्रत्येक कंडिशनला रेजिस्ट करतात. दे आर हीट रेजिस्टंट, दे आर कोल्ड रेजिस्टंट, दे आर pH रेजिस्टंट, दे आर ॲसिडिटी रेजिस्टंट, दे आर बेसिक रेजिस्टंट. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते राहू शकतात. त्यांची हॅबिटॅट ही टफ कंडिशनमधली आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? दे आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफाइल्स, फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन. दे आर कॉल्ड ॲज थर्मोफाइल्स, फाउंड इन एक्स्ट्रीम टेम्परेचर कंडिशन. खूप जास्त तापमानाला, खूप कमी तापमानाला सुद्धा ते आढळतात. ओके, दे आर फाउंड इन सलाईन लँड, सलाईन एन्व्हायरमेंट, देअरफॉर कॉल्ड ॲज हॅलोफाइल्स. त्यामुळे आपण त्यांना हॅलोफाइल्स म्हणतो. जसं आपण साल्टी वातावरणात सापडणाऱ्या झाडांना, येणाऱ्या झाडांना, समुद्री जमिनीमध्ये येणाऱ्या झाडांना
आपण काय म्हणतो, म्हणजे समुद्राच्या बाजूला असणारी जमीन, दॅट इज कॉल्ड हॅलोफाईट्स. तसं आपण हॅलोफाईल्स म्हणू यांना. दे आर ऑल्सो फाउंड इन द इंटेस्टाईन ऑफ द रुमनंट ॲनिमल. ज्यांना रुमेन नावाचा एक कप्पा आहे, ज्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, जे ॲनिमल्स रवंथ करतात, चारा खातात, लिव्स खातात आणि मग त्यांना परत रुमेन टू तोंडात आणून त्यांचं परत च्युइंग आणि मॅस्टिकेशन करतात, म्हणजे चावतात. अशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड रुमनंट ॲनिमल. तर रुमनंट ॲनिमलकडे लार्ज स्मॉल इंटेस्टाईन स्टमक, त्याच्या आधी एक कप्पा असतो, रुमेन नावाचा कंपार्टमेंट असतं. त्या रुमेनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हे बॅक्टेरिया सापडतात. दे जस्ट help in the formation of methane. They are called as methanogenic bacteria. Methanobacillus, Methanophylococcus. तर हे मिथेन निर्माण करण्यामध्ये मदत करतात. कोण? आर्कीबॅक्टेरिया. नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द सेकंड क्लास ऑफ किंगडम मोनेरा, दॅट इज द यू बॅक्टेरिया. यू मीन्स डेव्हलप, इव्हॉल्व, अँड बॅक्टेरिया मीन्स सिम्पली हॅव्हिंग द primitive structure. Okay, what are the general characteristics of U bacteria? Again, U bacteria belongs to the same kingdom, that is the kingdom Monera. Organisms are unicellular and prokaryotic. That means organism made up of single cell and the nucleus is undeveloped. Nucleus undeveloped आहे म्हटल्यानंतर परत तेच कॅरेक्टरिस्टिक फीचर येणार. Nucleus is without membrane, nucleus is without nucleolus, nucleus is without nuclear pores, nucleus is without nucleoplasm. अशा प्रकारचं हे आपल्याला न्यूक्लियस जेव्हा दिसेल तेव्हा त्याला आपण काय म्हणू, दॅट न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अनइव्हॉल्व्ड न्यूक्लियस. ओके, तर आपण बघूयात की या ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस नसतो, न्यूक्लिअर पोअर्स नसतात, DNA मध्ये हिस्टोन नसतो, न्यूक्लिओप्लाझम नसतो. अशा न्यूक्लियसला आपण प्रोकॅरिऑन म्हणू, तशा सेलला प्रोकॅरियोटिक सेल म्हणू. या मेंबर्समध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स आर अब्सेंट टोटली. क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड गॉल्गी कॉम्प्लेक्स. मायटोकॉन्ड्रिया काय करतो? रेस्पिरेशन करतो, एनर्जी निर्माण करतो. क्लोरोप्लास्ट अन्न तयार करतं. बट लोअर मेंबर्समध्ये क्लोरोप्लास्ट नसेल तर त्यांच्याऐवजी ग्रॅनाचे सिंगल मेम्ब्रेन थॅलाकॉइड्स असतात अन्न तयार करण्यासाठी. तर मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रोटीन तयार करतात. देन दॅट गॉल्गी कॉम्प्लेक्स हे प्रोटीन मॅच्युअर करतात, स्टोअर करतात, फॅट्स निर्माण करतात. तर ह्या चारही अवयवांची अब्सेन्सी दिसते आपल्याला इथे. हे चारही अवयव अब्सेंट आहेत किंगडम मोनेराच्या मेंबर्समध्ये. ओके, तर let us going towards the first characteristic feature. They are true bacteria. True means develop. They are somewhat developed than the archaebacteria. Archae म्हणजे undeveloped म्हणण्यापेक्षा आपण old, ancient म्हणू. They are ancient than the U bacteria. U bacteria पेक्षा थोडे जुने, U bacteria थोडेसे well developed. Okay, they are called as true bacteria means with the developed genetic material. Okay, then they are having cell wall made up of peptidoglycan. That peptides means the proteins, amino acid and glycans means the sugar. Again, आर्कीबॅक्टेरियामध्ये सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅनची नव्हती, इथे सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅनची बनलेली आहे. देन दे आर ऑटोट्रॉफ्स अँड हेटेरोट्रॉफ्स. दॅट यू बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक फीचरमध्ये येतं दे आर मेकिंग देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळं काही मेंबर्स हे कसे आहेत, ऑटोट्रॉफ्स आहेत, आणि काही मेंबर्स हे कसे आहेत, हेटेरोट्रॉफ्स आहेत, म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड आहेत. काही ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतःची एनर्जी स्वतः मिळवतात, त्यांना आपण ऑटोट्रॉफ्स म्हणूयात. आणि काही ऑर्गॅनिझम्सला दुसऱ्यावर डिपेंड असल्यामुळे आपण हेटेरोट्रॉफ्स म्हणूया. हेटेरो म्हणजे अदर, ट्रॉफ्स मीन्स एनर्जी लेवल. ओके, इन केस ऑफ ऑटोट्रॉफ्स बघा, क्लोरोबियमसारखा ऑटोट्रॉफ्सचे दोन प्रकार आहेत. वेन organisms they uses the sunlight for food preparation, that is called photosynthetic autotrophs, that is the photoautotrophs. जेव्हा ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करतात तेव्हा त्याला आपण फोटोऑटोट्रॉफ्स म्हणतो, जस्ट लाईक अ क्लोरोबियम. अँड जेव्हा ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी केमिकल्सचा वापर करतात, जस्ट लाईक सल्फर, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, तेव्हा त्यांना आपण थायोबॅसिलस वगैरे, तर तेव्हा त्यांना आपण कीमोऑटोट्रॉफ्स म्हणतो. एक्झाम्पल क्रोमॅटियम. म्हणजे सम ऑर्गॅनिझम्स आर फोटोऑटोट्रॉफ्स लाईक क्लोरोबियम, सम ऑर्गॅनिझम्स आर कीमोऑटोट्रॉफ्स लाईक क्रोमॅटियम. ओके, दे आर सल्फर बॅक्टेरिया, दे आर ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. देन नेक्स्ट वन, म्हणजेच स्वतःचं अन्न स्वतः तयार करताना काही लाईटचा वापर करतात, सनलाईटचा, काही सल्फरचा, म्हणजेच केमिकल्स आपण म्हणू, सल्फर, नायट्रोजन. ओके, देन मल्टीसेल्युलर फिलामेंटस and living in fresh water. These organisms are
आपण पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितलेलं युनिसेल्युलर, बट द एक्सेप्शन्स आर सम. तर इथे काही एक्सेप्शन आहेत, जस्ट लाईक अ नॉस्टॉक. नॉस्टॉकचा असा फिलामेंट असतो, ओके, आणि त्याच्यामध्ये अशा सेल्स असतात आणि त्याच्याकडे एक सेल असते विच इज कॉल्ड ॲज हेट्रोसिस्ट. एच शेप्ड सेल आहे. हा नॉस्टॉकचा फिलामेंट आहे आणि इट इज अन मल्टीसेल्युलर. इट इज अन एक्सेप्शन फॉर द किंगडम मोनेरा. बघा, दे आर मल्टीसेल्युलर, दे आर फिलामेंटस, दोऱ्यांसारखे स्ट्रक्चर आहेत, अनेक सेलनी बनलेले आहेत आणि फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. ॲक्वॅटिक आहे. आपण पहिलंच कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितलं होतं किंगडम मोनेराच्या जनरल कॅरेक्टरिस्टिकमध्ये. तर काही मेंबर्स किंगडम मोनेराचे यू बॅक्टेरियाचे कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, मेडअप ऑफ मेनी सेल्स, खूप सेलनी बनलेले आणि फिलामेंटस, टेप, रिबन लाईक स्ट्रक्चर आहे, ओके, आणि गोड्या पाण्यात सापडतात जिथं साल्टचं प्रमाण कमी आहे. साल्टी वॉटर, मराईन वॉटर कशाचं म्हणू आपण, समुद्राचं, महासागराचं. समुद्र म्हणजे देशाला लागून असलेला, महासागर किंवा ओशियन्स म्हणजे अमर्याद असलेले, आणि यातलं पाणी साल्टचं प्रमाण जास्त असतं. गोडं पाणी फ्रेश वॉटर म्हणजे रिव्हर, वेल, झरे असतील, देन तळी असतील, तर पॉन्ड्स असतील, यांच्यातलं पाण्यात साल्टचं प्रमाण कमी असतं म्हणून त्याला फ्रेश वॉटर म्हणू. आणि फ्रेश वॉटरमध्ये असे हे ऑर्गॅनिझम्स सापडतात, ओके. देन इफ दे आर लाईव्ह इन वॉटर दे आर कॉल्ड ॲज ॲक्वॅटिक. ॲक्वा म्हणजे लॅटिन भाषेत वॉटर होतं. पण जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम पाण्यात राहतो तर त्याची त्वचा सुरक्षित राहिली पाहिजे, त्याचा आउटर लेअर सुरक्षित राहिलं पाहिजे. देअरफॉर दे आर कव्हर्ड विथ द म्युसिलॅजिनस कव्हरिंग. एका चिकट अशा लेअरनी ते कव्हर असतात टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. पाण्यामध्ये राहून त्यांचं डॅमेज होऊ नये म्हणून त्यांच्या शरीरावर एक चिकट अशी कव्हरिंग असते, ओके. देन जेनेटिक मटेरियल्स, टिपिकल प्रोकॅरियोटिक. बघा, जेनेटिक मटेरियल हे टिपिकल प्रोकॅरियोटिक आहे. तर टिपिकल प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल कसं असतं, किंगडम मोनेरा हे प्रोकॅरियोटिक आहेत, प्रिमिटिव्ह कॅरिऑन आहे. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, प्राथमिक अवस्थेत असलेला, अनडेव्हलप असलेला, आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस अनडेव्हलप कसा असतो तर आपण बघितलेलं आहे की 1 किंवा 2च क्रोमोझोम असणं. तो क्रोमोझोम लिनियर पण असू शकतो, सरळ पण असू शकतो, पण तो क्रोमोझोम दॅट इज द सिंगल स्मॉल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर क्रोमोझोम विथ द प्रिमिटिव्ह फीचर्स. म्हणजे डबल स्ट्रँडेड, गोल 2 स्ट्रँडनी बनलेला, स्मॉल असलेला, आणि ज्याच्यामध्ये हिस्टोन नाही आहे, तसं 1 किंवा 2च क्रोमोझोम, न्यूक्लिओलस नाही, न्यूक्लिओप्लाझम नाही, न्यूक्लिअर पोर्स नाही, अशा जेनेटिक मटेरियलला प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल म्हणू. कशाला म्हणू, प्रिमिटिव्ह टाईपचे जेनेटिक मटेरियल, स्मॉल, सर्क्युलर, डबल स्ट्रँडेड, 2 स्ट्रँडनी बनलेलं छोटं गोलाकार असलेलं जेनेटिक मटेरियल, जे 1 किंवा 2च क्रोमोझोम आहेत, ज्याच्यात हिस्टोन्स नाही आहे, DNA आहे आणि नॉन हिस्टोन आहे, त्याला आपण काय म्हणू, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल. असं जेनेटिक मटेरियल यू बॅक्टेरियाच्या मेंबर्समध्ये असेल, जे किंगडम मोनेराचे एक ग्रुप आहे, एक क्लास आहे. तर टिपिकल प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल म्हणजे स्मॉल, सर्क्युलर, डबल स्ट्रँडेड, 1 or 2 क्रोमोझोम विदाउट द हिस्टोन, ओके, ठीक आहे. तर त्याला टिपिकल प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल म्हणू. नेक्स्ट, इफ द ऑर्गॅनिझम्स आर ऑटोट्रॉफिक, स्वतःचं अन्न जर स्वतः तयार करत असतील तर त्यांच्यामध्ये नक्की फोटो ऑटोट्रॉफिक असतील. सनलाईटच्या मदतीनं अन्न जर तयार करत असतील तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी. क्लोरोफिल ए हा ब्लूइश ग्रीन कलरचा पिगमेंट आहे, क्लोरोफिल बी हा येलोइश ग्रीन कलरचा पिगमेंट आहे, झॅन्थोफिल येलो कलरचा, आणि कॅरोटीन ऑरेंज कलरचे पिगमेंट. हे ऑरेंज आणि येलो कलरचे पिगमेंट फोटोसिंथेटिक पिगमेंट का म्हणतो आपण त्यांना, कारण ते अन्न तयार करण्यामध्ये मदत नसतील करत तरीही ते लाईट ॲब्झॉर्ब करतात आणि क्लोरोफिल एला देतात, आणि त्यांचं महत्त्वाचं काम आहे क्लोरोफिलचं डॅमेज न होऊ देणं. खूप थंडीत किंवा खूप pHमध्ये क्लोरोफिलला सुरक्षित ठेवणं हे झॅन्थोफिल आणि कॅरोटीनचं काम आहे. दे आर प्रेझेंट फॉर फोटोसिंथेसिस. क्लोरोफिल ए हा मेन इसेन्शियल पिगमेंट आहे. क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, झॅन्थोफिल हे सगळे कोणते पिगमेंट आहेत तर ॲसेसरी पिगमेंट आहेत. तर CDE, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई, दे आर प्रेझेंट इन अल्गी, बट ए आणि बी ही सगळ्या प्लांट्समध्ये मेनली असतात, ओके. तर ह्या पिगमेंटनी फोटोसिंथेसिस होतं, अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया होते. क्लोरोफिल्स हे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत, कॅरोटिनॉइड्स हे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत, आणि अल्गीमध्ये असलेले फायकोबिलिन्स हे सुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत, जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फोटोसिंथेसिसमध्ये अन्न तयार करण्यामध्ये मदत करतात, ओके. बघा, दी फिलामेंट शो द H-shaped cell that is called as heterocyst which is specialized for N2 fixation.
तर अशा ह्या लोअर मेंबर्स जे किंगडम मोनेराचे मेंबर आहेत, यू बॅक्टेरिया आहेत, तर यांच्यामध्ये एच शेप्ड सेल आहे जी काय करते, हेट्रोसिस तिचं नाव आहे आणि जिचं काम आहे ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन घ्यायचा आणि त्याचं नायट्रेट किंवा नायट्राईटमध्ये रूपांतर करायचं जेणेकरून या बॅक्टेरियाला यूज करता येईल ते. तर फिलामेंट शोज द हेट्रोसिस्ट फॉर N2 फिक्सेशन, नायट्रोजन फिक्सेशनसाठी. एच शेप्ड सेल आहे, हेट्रोसिस्ट आहे जी नायट्रोजन वातावरणातलं घेते. नायट्रोजनची गरज लागते सगळ्या ऑर्गॅनिझमला प्रोटीन तयार करण्यासाठी. देन सम ऑफ देम आर डिकम्पोजर्स. आपण बघितलं आहे सम ऑर्गॅनिझम्स आर ऑटोट्रॉफ, सम ऑर्गॅनिझम्स आर हेट्रोट्रॉफ, बट सम ऑफ देम आर डिकम्पोजर. दे ब्रेक डाऊन द कॉम्प्लेक्स मटेरियल, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मटेरियल इंटू सिम्पल इनऑर्गॅनिक फॉर्म्स. म्हणजे मोठ्या किचकट मॉलिक्युल्सला छोट्या मॉलिक्युल्समध्ये बदलणं हे या ऑर्गॅनिझमचं काम आहे. ते मिनरल्सचं डिकम्पोजिशन म्हणजे मिनरल्सला सिम्प्लिफाय करतात, तोडतात मातीत असलेल्या. ओके, दे कॅन बी अनएरोबिक. ते अनएरोबिक सुद्धा. दे आर फाउंड इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. दे आर डुईंग देअर वर्क इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. जिथे ऑक्सिजन नाही आहे अशा वातावरणात ते आढळतील. उदाहरणार्थ जंगलामध्ये असलेलं मार्शी एरियाज जिथं खूप चिखल आहे पण सॉईलचं प्रमाण जास्त आहे, पाण्याचं कमी, दलदलचा एरिया म्हणतो आपण मार्शी एरिया. दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथेन बाय द मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. आणि मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया यू बॅक्टेरियाचं चांगलं उदाहरण आहेत. तर दे कॅन बी अनएरोबिक जस्ट लाईक फर्मंटिंग बॅक्टेरिया. आपण बघतोय दुधाचं दही होणं, जस्ट लाईक हेल्पिंग इन द कर्डलिंग ऑफ मिल्क. लॅक्टोबॅसिलस इट इज वन ऑफ द बॅक्टेरिया विच आर हेल्पिंग इन द कर्डलिंग ऑफ मिल्क. दुधाचं दही होण्यामध्ये लॅक्टोबॅसिलस मदत करतात. दुधाची लॅक्टोज शुगर लॅक्टिक ॲसिडमध्ये बदलवतात आणि तिथलं वातावरण हे अनएरोबिक असतं. ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये काम करणारे बॅक्टेरिया हे यू बॅक्टेरिया असतात. जसं की लॅक्टोबॅसिलस जे दुधाचं दही करण्यामध्ये मदत करते आणि दुधाचं दही होण्यासाठी वातावरण अनएरोबिक लागतं. ओके, जस्ट दे आर अल्सो हेल्पफुल इन द अँटीबायोटिक फॉर्मेशन. कशाला म्हणतो आपण अँटीबायोटिक? अँटीजन म्हणजे आपल्या शरीरावर अटॅक करणारा कुठलाही ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याला अँटीजन म्हणू. त्यांनी तयार केलेल्या केमिकल्सला अँटीजेनिक प्रिपरेशन्स म्हणू. बट आवर बॉडी प्रोड्युसेस सम केमिकल्स, सम मॉलिक्युल्स विच अपोजेस द अँटीजन. अँटीजनला मारण्यासाठी, अपोज करण्यासाठी आपलं बॉडी काहीतरी तयार करत असते. काही केमिकल्स, काही सेल्स, त्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो. जर अँटीबॉडी तयार नाही झाले शरीरात वेळेवर तर डॉक्टर्स अँटीबायोटिक देतात. तर हे अँटीबायोटिक फॉर्मेशनमध्ये सुद्धा काही यू बॅक्टेरिया मदत करतात. जसं की स्ट्रेप्टोमायसिस ईस्ट आहे. दॅट इट इज हेल्पफुल इन द फॉर्मेशन ऑफ अँटीबायोटिक्स विच इज वन ऑफ द केमिकल्स अगेन्स्ट द अँटीजन. म्हणजे आपण रोग निर्माण करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अपोजमध्ये हे बॅक्टेरिया वापरू शकतो. Then some of them are pathogens. Finally, some of the organisms of Kingdom Monera, that is the Eubacteria, कसे असतात? They are pathogen. आणि पॅथोजनचा अर्थ होतो रोग निर्माण करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम. पॅथोजन्स मीन्स रोग निर्माण करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि रोग निर्माण करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं एक्झाम्पल आहे कॉलरा निर्माण करणारे, टायफॉइड निर्माण करणारे सॅल्मोनेला टायफी, ट्युबरक्लोसिस निर्माण करणारे मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली. अँड दीज आर द different eubacteria. Just of them are typhoid, cholera, tuberculosis and that is the tetanus. टिटॅनी या नावा बॅक्टेरियामुळं टिटॅनस होतो, धनुर्वात आपण ज्याला म्हणतो. तर हे काही रोग आहेत जे यू बॅक्टेरियापासून होतात, किंगडम मोनेराच्या मेंबर्सपासून होतात. ओके स्टुडंट, दिस इज द सेकंड क्लास. We have seen the classification of Kingdom Monera. Kingdom Monera it is broadly divided into Archaebacteria and Eubacteria. तर आपण सेकंड क्लास बघितला किंगडम मोनेराचा, ज्याला यूबॅक्टेरिया म्हणतो. ज्याच्यातले बॅक्टेरिया ट्रू बॅक्टेरिया म्हणजे थोडे वेल डेव्हलप आहेत. त्यांची सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅनपासून बनलेले. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि दुसऱ्यावरही डिपेंड राहतात. जेव्हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तेव्हा ते सूर्यप्रकाशाचा किंवा केमिकलचा वापर करतात. एक्झाम्पल बघितलेत आपण. देन ते कधीकधी मल्टीसेल्युलर पण असतात, अनेक पेशींनी बनलेले. त्यांचं शरीर फिलामेंटस म्हणजे रिबन शेप्ड, टेप शेप्ड असतं. ते गोड्या पाण्यात सापडतात, फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. त्यांच्या शरीरावर एक चिकट अशी कव्हरिंगसुद्धा असते. जसं की आपण बघू ह्या एक्झाम्पल नॉस्टॉक एक प्रकारचा सायन बॅक्टेरिया ब्लू ग्रीन अल्गी आहे जो म्युसिलेजिनस कव्हरिंगनी कव्हर आहे. त्याच्यामध्ये एच शेप नावाची एक सेल आहे ज्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन करणारी सेल म्हणतो. तिचं कामच आहे नायट्रोजन फिक्स करणं. जेनेटिक मटेरियल यूबॅक्टेरियामधलं टिपिकल प्रोकॅरियोटिक आहे. 1 किंवा 2 क्रोमोझोम, गोलाकार असलेला, 2 स्ट्रँडनी बनलेला आणि विशेष म्हणजे
त्याच्या भोवताली न्यूक्लियसची मेम्ब्रेन नाही आहे असा असलेला क्रोमोझोम टिपिकल प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल आहे. न्यूक्लिओलस नाही, न्यूक्लिओप्लाझम नाही, फक्त क्रोमोझोम 1 किंवा 2 गोलाकार आकारात असलेला. आणि ह्यांना न्यूक्लिओलस असल्यामुळे सायटोप्लाझमचेच रायबोझोम वापरावे लागतात. सायटोप्लाझममध्ये अजून काही DNA आहेत ज्यांना आपण प्लाझमिड म्हणतो, ज्यांचा वापर जीन ट्रान्सफर करण्यासाठी होतो. जेव्हा स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात तेव्हा क्लोरोफिल A, B, झॅन्थोफिल आणि कॅरोटीनची गरज लागते. फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणून या फिलामेंटमध्ये एच शेप्ड सेल दिसते जी नायट्रोजन फिक्स करते. नायट्रोजन फिक्स करणं म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिअरमधले नायट्रोजन ज्या फॉर्ममध्ये त्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब करणं आणि नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये कन्वर्ट करणं, त्याला आपण N2 फिक्सेशन म्हणतो. काही ऑर्गॅनिझम डिकम्पोजर्स आहेत जे मोठे मॉलिक्यूल छोट्या मॉलिक्यूलमध्ये तोडतात. काही ऑर्गॅनिझम्स हे अनेरोबिक आहेत, ऑक्सिजनच्या ऑब्सेन्समध्ये काम करतात, जसं की दुधाचे दही करणारे बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलस, अँटीबायोटिक तयार करणारे बॅक्टेरिया स्ट्रेप्टोमायसिस, बॅक्टेरिया नाही आपण त्याला ईस्ट म्हणू, फंजाय. अँड काही रोग निर्माण करणारे ज्यांना पॅथोजन्स म्हणतो, जसं की सॅल्मोनेला टायफी, मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली. ओके, त्याच्यानंतर टिटॅनस टिटॅनी असेल, देन म्हणजे ट्युबरक्लोसिसचा, टायफॉईडचा, कोलेराचा आणि टिटॅनसचा पॅथोजन कॉझिटिव्ह एजंट हे कसे आहेत, डिसीज कॉज करणारे आहेत. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ Eubacteria which belongs to the kingdom Monera. Student, please revise this point at your home. Please write down all these points and draw the diagrams needed for the Eubacteria and Archaebacteria, that is the Vibrio, Spirillum, Lactobacillus, then the particular coccus, Diplococcus, Streptococcus. Please draw all the diagram for these organisms which are belong to the Archaebacteria and Eubacteria. This is all for today. Thank you student for today's video.